नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते। आपण मागील व्हिडिओमध्ये गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 2 पायथागोरसचे प्रमेय हा भाग अभ्यासत होतो। याच्यामध्ये आपण सराव संच 2.1 पर्यंतचा भाग संपवलेला आहे। त्यानंतर सराव संच 2.2 चा जो भाग आहे तो तुमचा या वर्षीच्या पोर्शन मधून रिड्यूस केलेला आहे, कमी केलेला आहे। त्यामुळे प्रकरण क्रमांक 2 मध्ये तुम्ही सराव संच 2.1 पर्यंतचाच भाग अभ्यासायचा आहे। 2.2 परीक्षेसाठी असणार नाही। त्यामुळे आपण गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 2 नवीन पोर्शन नुसार किंवा नवीन वगळलेल्या पोर्शन नुसार पूर्ण केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 3 अंकगणिती श्रेणी या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। तर आजच्या उपघटकामध्ये आपण क्रमिका म्हणजे काय, क्रमिकेतील पदे म्हणजे काय आणि अंकगणिती श्रेणी म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत। तर सुरुवातीला पाहूया आपण क्रमिका म्हणजे काय। तर कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या क्रमवार मांडणीला क्रमिका असं म्हणतात किंवा कोणत्याही नैसर्गिक संख्यांच्या क्रमवार समूहाला क्रमिका असं म्हणतात। जसे की उदाहरणार्थ इथं 1 2 3 4 असे नंबर आहेत। इथे आपण सांगू शकतो की 2 ही संख्या 2 नंबरला आहे, 4 ही संख्या 4 नंबरला आहे। म्हणजे हा नैसर्गिक संख्यांचा गट आहे, ती क्रमाने मांडलेली आहे। त्यामुळे इथं आपण निश्चित एखाद्या संख्येचा क्रम सांगू शकतो। त्यामुळे 1 2 3 4 ही काय आहे, नैसर्गिक संख्यांचा समूह आहे आणि याला आपण क्रमिका असं म्हणू शकतो। आणखी एक वेगळ्या प्रकारचे उदाहरण दिलेले आहे बघा, 1 4 9 16 25। तर इथं जर तुम्ही निरीक्षण केला तर ह्या सगळ्या संख्या कशा आहेत, कोणत्या तरी संख्येच्या काय आहेत, वर्ग आहेत। जसं की बघा 1 चा वर्ग किती येतो 1, 2 चा वर्ग किती येतो 4, 3 चा वर्ग किती येतो 9, 4 चा वर्ग किती येतो 16 आणि 5 चा वर्ग किती येतो 25। म्हणजे हा जो नैसर्गिक संख्यांचा समूह आहे याच्यामध्ये क्रमाने येणाऱ्या संख्यांचा वर्ग मांडलेला आहे। जसं की मी इथं म्हणू शकते की 1 चा वर्ग 1 ही 1 नंबरला आहे, 2 चा वर्ग 4 ही 2 नंबरला संख्या आहे, 3 चा वर्ग 9 ही 3 नंबर मध्ये दिलेली आहे, 4 चा वर्ग 16 ही 4 नंबरला आहे आणि 5 चा वर्ग 25 ही संख्या किती आहे 5 नंबरला आहे। म्हणजे दोन्हीही उदाहरणामध्ये सर्व संख्या कशा आहेत, नैसर्गिक संख्या आहेत, क्रमाने असणारा समूह आहे। त्यामुळे या दोन्हीही संख्यांच्या गटांना आपण क्रमिका असं म्हणणार आहोत। जर एखाद्या नैसर्गिक संख्यांचा समूह असेल आणि त्यांच्यामध्ये कोणतेही एकसारखेपणा नसेल किंवा कोणताही समान नियम निघत नसेल तर ती संख्या क्रमिका असणार नाही। क्रमिकेसाठी कंडिशन्स काय आहेत, तर ती संख्या क्रमाने असल्या पाहिजे किंवा कोणता तरी त्याच्यामध्ये क्रम असणं आवश्यक आहे आणि समूह असणं आवश्यक आहे, तरच आपण त्याला काय म्हणू शकतो, क्रमिका असं म्हणू शकतो। तर पुढचा आपला घटक आहे बघा, क्रमिकेतील पदे। आता इथे एक उदाहरण घेतलेले, क्रमिकातील पदे दर्शवण्यासाठी टी हे अक्षर दाखवलं जातं। जसं की क्रमिकेतील पहिला अक्षर दाखवण्यासाठी T1 हे वापरलं जातं। म्हणजे या संख्या समूहातील T1 म्हणजे 9 आहे, T2 म्हणजे 15 आहे, T3 म्हणजे 21 आहे आणि T4 म्हणजे किती आहे 27 आहे। म्हणजे थोडक्यात तुम्हाला दिलेल्या संख्या मालिकेचा समूह मधील अनुक्रमे ज्या संख्या असतील त्या संख्या दर्शवण्यासाठी टी या अक्षराचा वापर केला जातो, स्मॉल टी, आणि क्रमाने T1 T2 T3 T4 या पद्धतीने आपण त्या क्रमिकेचं काय करू शकतो, मांडणी करू शकतो। बघा जसं याच्यामध्ये T1 ची किंमत आहे 9, T2 ची किंमत आहे 15, T3 ची किंमत आहे 21 आणि T4 ची किंमत आहे 27। तर विद्यार्थी मित्रांनो, 2 मुद्दे तुम्हाला लक्षात आले असतील, क्रमिका कशाला म्हणायचं आणि क्रमिकेतील पदांना कशा पद्धतीने नावं द्यायची। विद्यार्थी मित्रांनो, क्रमिका आणि क्रमिकेतील पदानंतर आता आपण अंकगणिती श्रेणी म्हणजे काय हे समजावून घेऊया। यासाठी मी फळ्यावरती काही उदाहरण लिहिले आहेत बघा। आता बघा उदाहरण पहिलं 1 4 7 10। तर हा नैसर्गिक संख्यांचा समूह आहे आणि क्रमिकेतील पद म्हटलं तर T1 T2 T3 आणि T4 असा आहे। मग अंकगणिती श्रेणीमध्ये बघा या प्रत्येक संख्यामधला काही समान संबंध शोधायचा असतो। जसं की 1 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे, 3 चा फरक आहे। 4 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे, 3 चा। आणि 7 आणि 10 मध्ये कितीचा फरक आहे, 3 चा फरक आहे, बरोबर आहे। म्हणजे 1 अधिक 3 केला 4 येतो, 4 अधिक 3 केला की 7 उत्तर येतं, 7 अधिक 3 केला तर 10 येतं।
म्हणजे दिलेला संख्यांचा समूह हा नैसर्गिक संख्यांचा समूह आहे, शिवाय त्यांच्यामध्ये येणारा फरक सुद्धा 3 हा कसा आहे, समान आहे. असा जर समूह असेल तर याला आपण अंकगणिती श्रेणी म्हणणार आहोत. अंकगणिती श्रेणी. बघा, अंकगणिती श्रेणी कशाला म्हणायचं, नैसर्गिक संख्यांचा समूह पाहिजे आणि त्याच्यामधला फरक हा एकसारखा असेल तर त्या संख्या समूहाला आपण अंकगणिती श्रेणी म्हणू शकतो. तसंच आपण आता दुसऱ्या उदाहरणामधला फरक काढूया. दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा, 6 आणि 12 मध्ये कितीचा फरक आहे, 6. 12 मध्ये आणि 11 मध्ये 6चा आणि 11 आणि 24 मध्ये 6चा. म्हणजे इथं 6 अधिक 6 12, 12 अधिक 6 18, 18 अधिक 6 24. म्हणजे इथं सुद्धा हा नैसर्गिक संख्यांचा समूह आहे आणि प्रत्येक संख्यांमधला फरक जो आहे तो सुद्धा 6 6 6 समान आहे. त्यामुळे हा संख्या समूह सुद्धा अंकगणिती श्रेणी आहे. दुसरं उदाहरण सुद्धा कसं आहे, अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे. आता तिसरं उदाहरण बघा, 3 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे, 0चा. इथे कितीचा आहे, 0चा. इथे पण कितीचा आहे, 0चा फरक आहे. म्हणजे हा सुद्धा नैसर्गिक संख्यांचा समूह आहे आणि प्रत्येक संख्यांमधला फरक हा एकसारखा आहे, 0 आहे. त्यामुळे तिसरं उदाहरण सुद्धा अंकगणिती श्रेणीचं आहे. ही सुद्धा काय आहे, अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे. आता आपण चौथ्या उदाहरणाकडे जाऊया. चौथ्या उदाहरणामध्ये बघा काय दिलेलं आहे, 4 आणि 16 मध्ये कितीचा फरक आहे, तर बघा 4 आणि 16 मध्ये 12चा फरक आहे. ठीक आहे. आणि 64 आणि 16 मध्ये कितीचा फरक आहे, तर हा फरक सुद्धा जास्त येतो. बघा 64 वजा 16 केले की हा फरक काय निघतो, जास्त निघतो. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये फरक समान येणार आहे का, फरक समान येणार नाही. मग आणखी कुठला फरक काढू शकतो, तर बघा 4चा वर्ग किती आहे, 16. ठीक आहे. 16चा वर्ग 64 येतो का, नाही. त्यामुळे वर्गांचा सुद्धा समानता याच्यामध्ये नाही आहे. ठीक आहे. मग आणखी वेगळ्या पद्धतीचा आपण त्याच्यामध्ये निष्कर्ष काढू शकतो. बघा 4 गुणिले 4 किती, 16. मग 16 गुणिले 4 किती, 64. ठीक आहे. परंतु म्हणजे याला अंकगणिती श्रेणी म्हणता येईल का, तर अशा प्रकारच्या संख्या समूहाला अंकगणिती श्रेणी म्हणत नाहीत, तर याला भूमिती श्रेणी असं म्हणतात. तर ही अंकगणिती श्रेणी नाही. तर याला काय म्हणायचं, भूमितीय श्रेणी. त्याला काय म्हणायचं आहे, भूमितीय श्रेणी. कारण याच्यामध्ये कुठलाच फरक एकसारखा आलेला नाही आहे. याच्यामध्ये फक्त जो फरक निघतो तो आधीच्या संख्येला 4 ने गुणत गेलं की त्याच्या पुढची संख्या आपल्याला मिळते. परंतु प्रत्येक वेळी पहिलं जे गुणाकार आहे, गुणाकारामध्ये येणारी संख्या जी आहे ती बदलत जाणार. त्यामुळे अशा प्रकारच्या संख्या समूहाला अंकगणिती श्रेणी असं म्हटलं जात नाही, तर याला भूमितीय श्रेणी असं म्हटलं जातं. तर आता आपण बघा प्रश्न 5व्या मध्ये बघूया. प्रश्न 5व्या मध्ये बघा, -1 आणि 1.5 याच्यामध्ये जर फरक काढला तुम्ही तर हा फरक किती येतो, 0.5चा फरक येतो. प्रत्येकामध्ये जर वजाबाकी तुम्ही करत गेला तर प्रत्येक वेळी फरक तुम्हाला 0.5चा येतो. म्हणजे हा सुद्धा नैसर्गिक संख्यांचा समूह आहे आणि प्रत्येक 2 संख्यांमधला फरक जो आहे तो कसा आहे, एकच आहे, 0.5 आहे. त्यामुळे प्रश्न 5वा सुद्धा अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे. ही सुद्धा अंकगणिती श्रेणी आहे. आता बघा 6वा सोडवूया. आता 1चा गुण किती येणार आहे बघा, 1 2चा गुण किती, 8 आणि 3चा गुण किती, 27. तर ह्याच्यामध्ये काही फरक निघतो का, तर हे फरक निघत नाही. तर 6वं उदाहरण जे आहे ते अंकगणिती श्रेणी सुद्धा नाही आणि भूमितीय श्रेणी सुद्धा नाही. तर बघा या उदाहरणावरून आपल्याला सर्व काय समजतं, तर साधारणतः बघा उदाहरण क्रमांक 1 2 3
आणि 5 जे आहेत ते अंकगणिती श्रेणीची उदाहरण आहेत, कारण त्याच्यामध्ये निघणारा फरक हा प्रत्येक वेळी कसा आहे, एकसारखा आहे. प्रश्न 4था जो आहे तो भूमितीय श्रेणीमध्ये येतो, तो अंकगणितीय श्रेणी नाही आहे. आणि प्रश्न 6वा सुद्धा अंकगणितीय श्रेणी सुद्धा नाही आहे आणि भूमितीय श्रेणी सुद्धा नाही आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अंकगणितीय श्रेणी ओळखता आलं पाहिजे. आता राहिलेला जो भाग आहे भूमितीय श्रेणी, तो भाग आपण अभ्यासणार नाही आहोत. तर या प्रकरणामध्ये आपण फक्त अंकगणितीय श्रेणीचा तेवढाच विचार करणार आहोत. व लक्षात काय ठेवायचं आहे, अंकगणितीय श्रेणी म्हणजे संख्या क्रमाने असणं आवश्यक आहे, क्रमाने असणाऱ्या नैसर्गिक संख्यांचा समूह असणं आवश्यक आहे आणि त्यांच्यामध्ये येणारा फरक हा त्यांच्यामध्ये काय पाहिजे, एकसारखेपणा पाहिजे. तर अशा अंकांच्या समूहाला तुम्ही अंकगणितीय श्रेणी असं म्हणणार आहात. तर अंकगणितीय श्रेणीमध्ये बघा, याच्यामध्ये आपण उदाहरण सोडवताना काय करायचं आहे, तर अंकगणितीय श्रेणीमधला जो सामान्य फरक निघतो तो डी या अक्षराने दाखवला जातो. जसं की बघा इथं सामान्य फरक काय आहे, 3, म्हणजे हा 3 जो आहे तो डी या अक्षराने दाखवला जातो. तसंच दुसऱ्या उदाहरणामध्ये फरक कितीचा आहे, 6, तो सामान्य फरक आहे, म्हणजे हा डी, ह्याला काय म्हणायचं, डी. म्हणजे अंकगणितीय श्रेणीमध्ये जो कुठला डिफरन्स तुमचा निघतो, फरक निघतो, एकसारखा फरक, तो सामान्य फरक असतो किंवा सामायिक फरक असतो सर्व समूहासाठी आणि ते स्मॉल अक्षर डी यांनी दाखवलं जातं. तसंच अंकगणितामधलं T1, T2, T3 मधला फरक काढायचा असेल तर T1 म्हणजे तुमचं पहिलं पद असणार आहे, T2 म्हणजे पहिलं पद अधिक दुसरं पद आणि T3 काढायचं असेल तर पहिलं पद अधिक 2 गुणिले पुढचं पद असं असणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, क्रमिका, अंकगणितीय श्रेणी आणि क्रमिकातील पदे या सर्व मुद्द्यांच्या आधारे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत बघा, जे मी तुम्हाला सांगणार आहे. याचा उपयोग आपण उदाहरण सोडवताना करणार आहोत. पहिला आहे बघा, जर क्रमिकेमध्ये Tn+1 - Tn हा फरक स्थिर असेल तर त्या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी असं म्हणतात. Tn+1 - Tn म्हणजेच काय, 2 संख्यांमधला फरक हा सामायिक फरक जर एकसारखा असेल तर त्याला आपण अंकगणितीय श्रेणी असं म्हणणार. अंकगणितीय श्रेणीच्या 2 क्रमागत पदांमधील स्थिर पदाला पद हे डी या अक्षराने दाखवलं जातं. डी हा फरक धन असू शकतो, ऋण असू शकतो किंवा 0 असू शकतो. म्हणजे धन असेल तरी ते अंकगणितीय श्रेणी आहे, ऋण असेल तरी पण ते अंकगणितीय श्रेणी आहे. आणि काही संख्या समूहामधला फरक जर 0-0 येत असेल तरी सुद्धा त्या संख्या समूहाला आपण अंकगणितीय श्रेणीमध्ये घालू शकतो. त्यानंतर बघा, पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, अंकगणितीय श्रेणीतील पहिले पद ए, सामान्य फरक डी असेल तर श्रेणीतील प्रत्येक पद ए अधिक डी आणि ए अधिक 2d या पद्धतीने आपण शोधू शकतो. म्हणजे ही सर्व काही सूत्रे आणि संकल्पना आहेत ज्याचा वापर आपण उदाहरण सोडवताना करणार आहोत. चला तर मग या सर्व मुद्द्यांच्या आधारे आपण काही उदाहरणे सोडवूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही उदाहरणे सोडवणार आहोत. उदाहरण काय बघा, खालीलपैकी कोणती क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे ते ओळखा आणि जर असेल तर तिची पुढची 2 पदे शोधा. पहिल्या उदाहरणाकडे येऊया आपण. पहिलं उदाहरण आहे 5, 12, 19 आणि 26. ठीक आहे, तर काय म्हटलेलं आहे, कोणती क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे हे ओळखा आणि असेल तर तिचे पुढील पदे शोधा. तर आता इथं अनुक्रमे बघा, आपल्याला T1 काय असणार आहे, 5, T2 ची किंमत किती आहे, 12, T3 ची किंमत किती आहे, 19 आणि T4 ची किंमत किती आहे, 26. म्हणजे आपण काय केलं, दिलेल्या संख्यांना क्रमिकेनुसार त्याचे काय केलं, त्याला नंबर दिलेला आहे. T1 म्हणजे 5, T2 12, T3 19 आणि T4 26. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामधला फरक शोधायचा आहे. मग आता फरक शोधताना आपण काय करायचं आहे बघा, तर त्याच्यामध्ये T2 वजा T1. ठीक आहे, म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायचं आहे. म्हणजे प्रत्येक पुढच्या संख्येतून त्याची मागची संख्या वजा करायची आहे. मग T2 वजा T1. T2 किती आहे बघा, 12 वजा 5. किती उत्तर येईल बघा, किती उत्तर येईल, 7 उत्तर येईल. ठीक आहे, आता पुढे बघा, पुढची संख्या कुठली आहे, T3 वजा T2. आता T3 ची किंमत किती आहे, 19 वजा T2 ची किंमत किती आहे, 12. ही वजाबाकी किती येईल बघा, 7. ठीक आहे, आता पुढचं
T4 काढायचं, T4 वजा T3. मग आता T4 किती आहे बघा 26 वजा T3 किती आहे बघा 19. आता याच्यामधला फरक किती आहे 7. ठीक आहे, म्हणजे इथं प्रत्येक वेळी फरक 7 हा कसा निघालाय एकसारखा निघाला आहे. म्हणजे D बरोबर सामायिक पद काय निघालेला आहे 7. म्हणजे आपण D काढून घेतलेला आहे. D किती निघालेला आहे 7. म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे. दिलेली काय अंकगणिती श्रेणी आहे. आता आणखीन काय म्हटलेलं आहे बघा, जर अंकगणिती श्रेणी असेल तर तिची पुढील 2 पदे शोधा. ठीक आहे, माझ्या इथे शेवटचं पद किती आहे बघा T4 किती आहे बघा 26. आता T4 काढायचं आहे म्हणजे 26 अधिक D. मग 26 अधिक 7 किती उत्तर येईल 33 उत्तर येईल. ठीक आहे, 2 पदे शोधा. म्हणजे पहिलं आपण किती शोधलं एक पद शोधलंय तर आणखी एक पद शोधावं लागेल. आता हा पुढचा आणखी घ्यायचा 33 अधिक D म्हणजे किती येणार आहे 33 अधिक 7 किती सांगा तर हे येणार आहे 40. ठीक आहे, म्हणजे पुढची 2 पदे काय असणार आहेत 33 आणि 40 असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मी उदाहरण पुन्हा एकदा समजावून सांगते. सुरुवातीला दिलेल्या सर्व संख्यांना T1 T2 T2 T3 आणि T4 असं काय करायचं आहे नंबरिंग करायचं आहे. त्याला क्रमाने लावायचं आहे. म्हणजे जी तुमच्या समूहामध्ये पहिला अंक असेल तर T1 असणार आहे, दुसरा असेल तर T2 असणार आहे, तिसरा असेल तर T3 असणार आहे, चौथा असेल तर T4. म्हणजे जितकं दिलं असेल त्या पद्धतीने. त्यानंतर आता फरक काढून घेण्यासाठी काय करायचं आहे तर प्रत्येक आधीच्या संख्येतून मागची संख्या वजा करायची आहे. म्हणजे T2 वजा T1, T3 वजा T2, T4 वजा T1. ह्या सर्व किमती 3 पर्यंत काढून घेतल्या तर प्रत्येक वेळी फरक किती आलेला आहे 7. मग प्रत्येक वेळेचा फरक सामायिक फरक 7 आला असेल तर तो D अक्षराने दाखवला जातो. D बरोबर 7. म्हणजे प्रत्येक वेळी फरक जर सामायिक 7 निघत असेल तर ही दिलेली अंकगणिती श्रेणी आहे. आणखीन 2 पदे शोधायची आहेत. मग T4 पर्यंत इथे किंमत दिली आहे 26. 26 अधिक D म्हणजे 26 अधिक 7 बरोबर 33. त्यानंतर आणखीन एक पद शोधायचं आहे. मग 33 अधिक D बरोबर 40. म्हणजे पुढची 2 पदे किती मिळाली 33 आणि 40 मिळालेलं आहे. म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे म्हणून पुढचं या पद्धतीने सोडवलं. आता पुढचं एक उदाहरण सोडूया. जसं की तुम्ही काही जण तोंडी पण सांगू शकतील की ही अंकगणिती श्रेणी येणार नाही कारण यातला फरक एकसारखा निघत नाही. तरी पण आपल्याला हे उदाहरणाद्वारे सोडवावं लागणार आहे. सोडवूया आता बघा. T1 इथे किती आहे 1, T2 किती आहे 1, T3 किती आहे 2, T4 किती आहे 2, T5 किती आहे 3 आणि T6 पण किती आहे 3. ठीक आहे, त्यानंतर आपण काय करणार आहोत T2 वजा T1. T2 किती आहे बघा 1 वजा 1 किती आला 0. त्यानंतर बघा T3 वजा T2. T3 किती आहे बघा 2 वजा T1 किती आहे 1. ठीक आहे, मग हा फरक आला 1. त्यानंतर बघा T4 वजा T1. T4 किती आहे बघा 2 आणि T3 किती आहे 2. हा फरक किती आला 0. त्यानंतर T5 वजा T4. T5 किती आहे बघा 3 आणि T4 किती आहे 2. 3 वजा 2 किती 1. आता शेवटचा बघा T6 वजा T5. T6 किती आहे बघा 3 आणि T5 किती आहे 3 0. म्हणजे इथं प्रत्येक वेळी फरक 0 1 0 1 असा बदलत गेलेला आहे. त्याच्यामुळे इथं कुठलंही सामायिक पद निघत नाही. त्यामुळे D निघत नाही. त्यामुळे ही दिलेली संख्यांचा समूह हा अंकगणिती श्रेणी नाही. उत्तर काय ना ही अंकगणिती श्रेणी नाही. ही काय आहे अंकगणिती श्रेणी नाही. अंकगणित फरक सामान्य निघत नसेल एकसारखा तर अंकगणिती श्रेणी नाही असं लिहायला विसरायचं नाही. आणि जर फरक निघत असेल तर पुढची संख्यामध्ये आधीच्या संख्यामध्ये जितका तुमची D ची किंमत येते ती मिळवत जायची आणि जितकी तुम्हाला किंमत काढायला सांगितलेली आहे 2 3 तितकी किंमत काढत जायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण आणखीन काही वेगळ्या प्रकारचं उदाहरण सोडवूया. विद्यार्थी मित्रांनो आता पुढील प्रश्न बघा कसा आहे. पहिले पद A व सामान्य फरक D
खाली दिली आहे त्यानुसार पहिली 4 पदे काढून अंकगणिती श्रेणी लिहा। म्हणजे हे उदाहरण, ह्या उदाहरणामध्ये काय करायचं आहे, ए ची किंमत दिली आहे, सामान्य फरक डी दिलेला आहे, त्यावरून आपल्याला अंकगणिती श्रेणी शोधायची आहे, म्हणजे 4 पदं शोधून काढायची आहे। आता बघा पहिलं उदाहरण घेऊया आपण। ए आहे -3 आणि डी आहे 4। म्हणजे आता ए म्हणजेच आपला काय आहे, T1 आहे, किती आला -3, डी ची किंमत 4 दिली। आता फरक काढताना आपण काय करतो, T2 - T1 असं करतो, परंतु इथं फरक काढायचा आहे का, फरक काढायचा नाहीये, पद शोधायचे, त्यामुळे मला T2 शोधायचा आहे। T2 शोधण्यासाठी मला काय करावं लागेल, T2 बरोबर T1, म्हणजे मला पहिलं पद इथं मिळालेलं आहे ते T1 आहे, अधिक त्यांच्यामधला फरक किती आहे, सामायिक फरक D आहे, म्हणजे हे सूत्र मला प्रत्येक वेळी वापरावं लागेल। T1 किती आहे बघा, -3, D म्हणजे किती आहे, +4, म्हणजे हे उत्तर किती आहे बघा, -3 + 4, हे उत्तर किती येणार आहे, -3 + 4 1 येईल, म्हणजे 3 मधून 4 गेले 1, चिन्ह मोठ्या संख्येचे देतो, 4 हा धन आहे त्यामुळे इथं धन आहे। आता मला पुढचं तिसरं पद बघा, पहिलं पद मिळालेलं आहे T1, ए म्हणजेच तो T1 आहे, -3 निघाला। T2 शोधण्यासाठी मी काय केलं, T1 अधिक सामान्य फरक जो आहे तो त्यांच्यात घ्यावा लागेल, म्हणजे T1 अधिक D, -3 + 4 बरोबर 1। आता T3 शोधायचं आहे मला, तिसरं पद, त्यासाठी आता T1 च्या ऐवजी T2 घ्यावं लागेल अधिक D। आता T2 किती काढला आपण, 1, ठीक आहे, अधिक D किती आहे बघा, 4, किती आलं, 4 अधिक 1 5। आता आपल्याला चौथं पद शोधायचं आहे, T4 बरोबर T3 अधिक D। T3 किती काढलं आपण, 5, अधिक D किती आहे, 4 बरोबर 9, ठीक आहे। म्हणजे आपण 4 पदे शोधलेली आहेत। मग संख्या श्रेणी, अंक श्रेणी कशी झाली बघा, अंकगणिती श्रेणी -3, 1, 5 आणि 9 ही आपली काय आहे, अंकगणिती श्रेणी आहे की ज्यामधला फरक 4 निघतो बघा। -3 आणि 1 मध्ये 4 चा फरक आहे, 1 आणि 5 मध्ये 4 चा फरक आहे, 5 आणि 9 मध्ये 4 चा फरक आहे, म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आपल्याला मिळाली आहे। तसंच आपण पुढचं उदाहरण सोडवूया। आता इथं ए म्हणजेच तुमचं पहिलं पद असणार आहे T1 बरोबर 200, ठीक आहे। आता मला T2 शोधायचं आहे, त्यासाठी मी काय करेन, T1 अधिक सामायिक फरक D। T1 किती आहे, 200, सामायिक फरक आहे 7, म्हणजे हे मिळालं 207। आता T3 काढायचं आहे, मग T2 अधिक D करावं लागेल। T2 किती काढला तुम्ही, 207 अधिक 7 बरोबर हे झालं 214। आता T4 चौथं पद शोधूया, T3 अधिक D। T3 किती काढलाय, 214 अधिक सामान्य फरक आहे 7, हे किती उत्तर येईल बघा, हे किती उत्तर येईल, 222। 222 म्हणजे किती येणार, 221। पुढची संख्या किती आली, 221, म्हणजे अनुक्रमे ह्या संख्या कुठल्या झाल्या बघा, 200, 260, 214 आणि 221 ही अंकगणिती श्रेणी आहे। कारण 200 ते 207 मध्ये 7 चा फरक येतो, 207 ते 214 मध्ये 7 चा फरक आहे, 214 आणि 221 मध्ये 7 चा फरक आहे। म्हणजे या उदाहरणामध्ये आपण पहिलं पद आणि सामायिक फरक दिलेला आहे, त्यानुसार आपण त्या अंकगणिती श्रेणीमधली 4 पदं शोधलेली आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्रमिका म्हणजे काय, क्रमिकेतील पदे कशी लिहायची, अंकगणिती श्रेणी म्हणजे काय, या सर्व संकल्पना अभ्यासल्या। तसंच या संकल्पनावर आधारित काही महत्त्वाची सूत्रे आणि त्या सूत्रावर आधारित काही उदाहरणे आज आपण सोडवलेली आहेत। तर तुम्ही सराव संच 3.1 सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.1 मधील काही उदाहरणे सोडवणार आहोत, ठीक आहे। तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, धन्यवाद।